हॅलो चेक. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चेक. मॅन ऑफ द मॅच सध्या आपण देतोय. विनंती करेल संदीप दादा आपल्या शुभ हस्ते या मॅचचा, सचिन दादा आपल्या शुभ हस्ते या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊयात. विश्वनाथ अप्रतिम बॅटिंग ना. ऍक्च्युली संत बाळूमामा वॉरियर्स हा थोडासा आपण पहिला सेफ झोन मध्ये या बॅटिंगमुळे जाऊन पोहोचला. वेल फाईट, खूप चांगला खेळ राहिला विश्वनाथचा या मॅचमध्ये, कारण की संत बाळूमामा वॉरियर्स या टीमला खूप चांगला कॉन्फिडन्स या विजयानं भेटलाय. आणि एकर आहे या मॅचमध्ये आपण पाहिलं अक्षय चव्हाण शेठ यांच्या माध्यमातून 500 रुपीज, शेखरजी नवसरे साहेब यांच्या माध्यमातून देखील मॅन ऑफ द मॅच देण्यात आले. त्याचबरोबर आपण पाहिलं तर ट्रॉफी या स्पर्धेची. थँक्यू सो मच विश्वनाथ. काय बोलतोस, हा विजय संत बाळूमामा वॉरियर्स या टीमला हवाच होता का? हा महत्त्वाचा विजय आहे का? नक्कीच, कारण पहिल्या 2 मॅचेस आम्ही हारलो होतो आणि तिसरी मॅच जिंकणं गरजेचं होतं. आम्ही अजूनही क्वालिफायच्या रेसमध्ये आहोत या मॅचमुळे. आता हा विजय पुढच्या संपूर्ण मॅचसाठी खूप महत्त्वाचा राहील का? आता कॉन्फिडन्स आणि पूर्ण वातावरण बदललं का टीम मधलं? हो नक्कीच. आता एक मॅच जिंकलोय, आता पुढची मॅच पण जिंकण्याचा प्रयत्न करू. मुलं चांगली कॉन्फिडन्समध्ये आहेत. वाव, थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्समध्ये लगेचच जाऊयात. मॅचला झाली आहे सुरुवात. तर दोन्ही संघाचे 12th मॅन आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 पर्व दुसऱ्या आणि दुपारच्या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करत असताना नेक्स्ट मॅच एका बाजूला असेल जिथे कराड ग्रामीण, तर दुसऱ्या बाजूला आरव स्पार्टन. हा चेंडू आपण जर पाहिला तर लॉंग ऑफला ट्रॅव्हल होत असताना जिथे धावा कंप्लीट केल्या गेल्या त्या 4 धावा आल्या. नक्कीच या इनिंग मधला हा पहिला चौकार येतोय तो स्वप्नीलच्या बॅट मधून. 2 चेंडू आणि 4 धावा हे समीकरण. मागील मॅच एक चांगली मॅच पाहायला भेटली. नेक्स्ट बॉल यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेत, तिथे पुन्हा एकदा लॉंग ऑफ वरून पाहतोय ना चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून 4 धावांसाठी येतोय चौकार. लगातारचा दुसरा चौकार स्वप्नील विस्फोटक अंदाज स्वीकारत असताना पाहायला भेटतोय. 8 धावा, 2 चेंडू त्याने फेस केलेत. आणि गणेश याच्यावर मात्र आक्रमण पहिल्याच षटकात होत असताना पाहायला भेटतंय. ओम साई MTC-live.in च्या माध्यमातून ही स्पर्धा प्रक्षेपित होत असताना आपण पाहतोय ना, अक्षरशः कमेंट बॉक्स आज दिवसभर भरला होता. चांगला चेंडू, चेंज ऑफ द पेस. यावेळी या चेंडूवर गतीमध्ये परिवर्तन होताना पाहायला भेटलंय. तिथे हा निर्धाव चेंडू येतोय. पहिलं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा आमचे स्कोरर भाऊ नितीन दादा पवार हे सुद्धा दाखल झालेत. हा चेंडू हॅलो शेवटचा चेंडू जिथे आपण पाहत होतो ना, चिकी सिंगल घेतले, चोरटी धाव घेतले आणि गोल्डन आकडा अर्थात 10 धावा धावल्यावर पाहायला भेटतात. जिथे 1 विकेट. फुलटॉस चेंडू, त्याला मात्र लॉफ्टेड फटका पाहायला भेटला. चेंडू हवेत बराच काल लॉंग ऑनला चेस केला जातोय. चेंडू थ्रो केला जातोय, फेकी केली जाते. तद्वर आपण पाहतोय जिथे पहिलं षटक संपुष्टात येत असताना 111 हा आकडा स्कोर कार्डवर 1-1-1 अर्थात 11 धावा आणि 1 विकेट. पहिलं षटक संपुष्टात आलंय. पहिलं षटक गणेश शिंदे यांनी हाताळलं. अष्टपैलू खेळाडू आहे. सध्या जर आपण पाहिलं आरव स्पार्टन्स या संघातून खेळत असताना फ्रंटलाईन सीमर, आज फ्रंटलाईन सीमर म्हणून गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये केवळ धावा 11 त्यांनी खर्च केल्यात. 1 विकेट देखील प्राप्त झाली आणि पहिल्या 2 बॉलवर ज्या पद्धतीनं 2 चौकार आल्यानंतर पुनरागमन केले या खेळाडूनं, परंतु मी म्हणेन चांगल्या स्थितीमध्ये सध्या म्हणता येईल.
या सध्याच्या मैदानावर जर आपण पाहिलं तर 11 धावा पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये मी म्हणेन कुठेतरी थोडंसं हँड ब्रेक खेचलाय फलंदाजांचा, कारण दोन्ही फलंदाज आपण जर पाहिलं तर स्वप्नील आणि मनोज हे दोन्ही विस्फोटक खेळाडू आहेत आणि त्यांना थांबवणं एवढी कठीण सोपी गोष्ट नव्हती, परंतु गणेश शिंदेने हे आपल्याला दिलेली जबाबदारी या ठिकाणी लिलेया पेली. आता गोलंदाज क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर अतुल मार्गस्थ आहे. अचूलता हा चेंडू जिथे पाहिला ना तर गुटलेंदा चेंडू स्पॉट झाला आणि त्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना आपण निर्धाव चेंडू पाहतोय. दुसरा षटक अतुल आलाय. 2 बॉल आतापर्यंत फेस केले तर मनोजने आणि त्याच्यामध्ये फक्त 1 धाव खर्च केली, परंतु जास्तीत जास्त प्रयत्न अतुलचा हाच राहील की लेग ऑफस्टिकला सोडून हा बॉल जास्तीत जास्त टाकण्याचा प्रयत्न. इथे मात्र भिरकावून दिलाय मिड विकेटच्या झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याने उंची त्याच्या डोक्याच्या वरून बॉल सीमारेषेच्या बाहेर चौकार. 4 ऑन दी स्कोरबोर्ड. 4 धावांनी स्कोर कार्ड पुढे जात असताना पाहायला भेटतोय. जिथे 15 धावा झाल्यात. चांगली फलंदाजी पहिल्या 2 षटकाच्या आपण विचारात राहिलो ना तर दुसरं षटक मार्गस्थ असताना जिथे आक्रमण करण्याची विचारधारा आपल्याला पाहायला भेटते. शरीराचा वेध घेणारा चेंडू स्लाइसलिपला चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला भेटलाय, परंतु एक चिकी सिंगल लेग बाईटच्या स्वरूपात ही धाव ऍड केली जाईल ती स्कोर कार्डवर. गोलंदाज अतुलचं कौतुक करावं लागेल, कारण ज्या पद्धतीनं आज आपण पाहिलं की सकाळच्या 17 पासून या ठिकाणी अक्षरशः धावांचा महापूर देखील आपल्याला येताना पाहायला मिळालं आणि सकाळच्या 17 पासून एकाच गोष्टीचा उल्लेख करतोय की या मैदानावर कुठलाही स्कोर सेफ नाही, त्यामुळे जवळजवळ 65च्या पलीकडे जाण्याचा नक्कीच विचार या ठिकाणी आरव स्पार्सन या टीमचा नक्कीच असणार आहे. यावेळी मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न माफ करा कराड ग्रामीणचा असणार आणि या ठिकाणी स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि तो देखील यशस्वी झालाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर पॉइंटच्या दिशेनं प्रस्थान केलं आणि 4 धावा. आतापर्यंत आलेला चौथा चौकार या इनिंग मध्ये आपण पाहताय. स्कोर कार्डवर एका विकेटच्या पतनानंतर 20 धावा सद्यस्थितीत. नक्कीच आणि स्वप्नीलचे 3 चौकार आहेत. धावसंख्या जरी 20 असली, मनोजच्या बॅटमधून 1 चौकार, स्वप्नीलच्या बॅटमधून 3 चौकार असे चौकारांची चढी लावले ते मैदानाच्या आत. नेक्स्ट बॉल. वाह काय फटका सजवलाय, चेंडूला पाठवून दिलाय तिथे सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी दर्जेदार स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. षटकार. येस, मनगटात भरपूर ताकद होती. यावेळी मात्र थोडंसं बॅकफुटला गेलं आणि कव्हरच्या दिशेनं कव्हर पॉईंटच्या वरून बॉलला पाठवून दिलं सीमारेषा पार. क्रिकेटचा कॉपी बुक फटका आणि या फटक्याला तुमच्या मनगटात भरपूर ताकद असावी लागते आणि टायमिंग देखील असावा लागतो. पण ॲक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता बॅकफुटला गेल्यानंतर ज्या पद्धतीनं बॉलला पाठवून दिलंय, लाजवाब आकर्षक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला आणि या बॉलवर आल्या 6 धावा. म्हणजे आतापर्यंत जर पाहिलं तर 4 चौकार आले, 1 षटकार आले, तब्बल 26 धावा स्कोर कार्डवर. 1.5 ओव्हरचा खेळ आणि आता अतुल गोलंदाजी मार्कवर. स्वप्नीलसाठी हा बॉल बॅकलिफ्टचा खूप कमी वापर, खोलवर टप्प्यावरचा बॉल मिड विकेटला अगदी वाऱ्याच्या वेगानं बॉल आलाय तोपर्यंत क्षेत्ररक्षक देखील वेगानं आलाय तोपर्यंत एक सिंगल नंतर स्ट्राईक आपल्याकडे ठेवली बॅट्समन स्वप्नीलने आणि आता षटक क्रमांक 2 समाप्तीची घोषणा पंचांच्या माध्यमातून होत असताना 27 धावा सध्या स्कोर फलकावर. सुधाकर दादा आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान घेतोय. व्यासपीठावरती उपस्थित सन्मान्य अदानी आपण पाहिलं तर आज सन्मान्य सुनील दादा वाडकर साहेब यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेतोय. खऱ्या अर्थानं या सोहळ्यासाठी ते उपस्थित राहिलेत आणि त्यांच्यासोबत जेव्हा चर्चा झाली, सातारा प्रीमियर लीग हे स्वप्न, पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग हे स्वप्न, त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये खूप छान खऱ्या अर्थानं सांगितलं. चीफ इंजिनियर खऱ्या अर्थानं या कामामध्ये या पदावरती ते जरूर आहेत. त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर समाजसेवेचा वारसा देखील त्या हाताशी घेऊन तमाम तरुणांच्या पाठीशी खऱ्या अर्थानं ताकद म्हणून उभे राहतात. एकनिष्ठपणा काय असतो, एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. सुनीलदादा वाडकर साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातो. एक डायनॅमिक पर्सनॅलिटी, एक हँडसम पर्सनॅलिटी आणि त्यासाठी त्यांना खऱ्या अर्थानं ओळखलं जातं आणि सुनीलदादा वाडकर साहेब त्यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातो. थँक्यू सो मच. आपण वेळेतला वेळ काढून या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलात. या सोहळ्याची शोभा वाढवली आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. तिसरं षटक. अमरचा पहिला चेंडू, त्याला मात्र मिड विकेट मध्ये आपण पाहिलं ना ट्रॅव्हल होत असताना फिल्डरने जे एफर्ट लावलेत ना अप्रतिम. चांगली फिल्डिंग एफर्ट पाहायला भेटली. या दरम्यान आपण पाहिलं तर धावा अर्जित केल्या जातात त्या 2. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीने स्कोर कार्ड 29 वर येऊन पोहोचलाय.
जिथे स्वप्नील 8 चेंडूंनी 22 धावांची इनिंग. अगला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तोच प्रयत्न ना थोडासा फसलाय तो बॅटर स्वप्नीलसाठी. तिथे हा चेंडू आपण पाहिला तर निर्धाव येताना पाहायला भेटतोय. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 आज या स्पर्धेचा तिसरा दिवस, एक महत्वपूर्ण दिवस म्हणून आपण या दिवसाकडे पाहू शकतो. नेक्स्ट बॉल, फुलटॉस चेंडू त्याच्यावर घणाघातीवर चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी ब्रँडेड षटकार. वा काय फटकेबाजी चालली मैदानाच्या आता. तिथे स्वप्नीलच्या माध्यमातून अजून एक चांगला स्ट्रोक येतोय. या 6 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र 35 धावा. यामध्ये वैयक्तिक स्वप्नीलच्या धावसंख्येचा विचार केला ना तर 28 धावांची इनिंग त्याची पाहायला भेटते. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार आणि 3 चौकार सुद्धा पाहायला भेटलेत. अप्रतिम फलंदाजी. जिथे तिसरं षटक मार्गस्थ असताना पाहतोय अमर याचं 35 धावा झाल्यात. नेक्स्ट बॉल, फ्लिक केला आहे. जिथे आपण पाहतो ना लॉंग लेग रिजनच्या दिशेने चेंडूचा पाठलाग करताना राहुल नक्कीच पाहायला भेटलाय, परंतु रेस जिंकले ते चेंडूने. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी येतोय चौकार. चांगला फटका. नक्कीच या 4 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. इथे आपण पाहिलं तर 39 धावा दाबलकर पाहायला भेटतायत. नक्कीच या स्पर्धेच्या अनुषंगाने शिवा जाधव आदरणीय बॉस यांच्या माध्यमातून तर एक चांगलं आयोजन. यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत. जिथे एक्स्ट्रा कव्हरला जात असताना स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न केला जात होता, परंतु नक्कीच पाहिलं तर झेल ड्रॉप झालाय. त्या दरम्यान 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जात असताना 41-41. आतापर्यंत आपण पाहिलं तर चांगली धावसंख्या उभारले ती स्वप्नीलने. 12 चेंडूमध्ये 34 धावांची वैयक्तिक इनिंग त्याची सुद्धा पाहायला भेटले. यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत. राहुल डीजे मात्र नक्कीच आपण पाहतोय ना तर झेल ड्रॉप झालाय. आणि झेल कुणाचा तर स्वप्नीलाचा. त्याची बॅट ज्याच्या बॅट मधून धावा येत आहेत ना त्याच बॅटरची झेल सोडलाय. अर्थात टेक द नक्कीच टेनिस क्रिकेटमध्ये ते समीकरण अत्यंत महत्वपूर्ण ठरतं ना. अर्थात टेक द कॅच विन द मॅच हे समीकरण आतापर्यंत पाहायला भेटलेलं नाहीये, कारण की झेल सुटलाय. आणि तदनंतर आपण पाहतोय तिथे तिसरं षटक संपुष्टात येत असताना 43 धावा दाभोलकर पाहायला भेटतायत. विविध पदाधिकारी असतील, पाहुणे असतील, उद्योजक, विविध राजकीय क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी दाखल होताना पाहायला भेटतात. त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण मुख्य व्यासपीठावर पाहतोय. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष संदीप कदम सर असतील, त्यानंतर संस्थापक निलदादा कोळसकर असतील, ज्या ज्योती एंटरप्राइजेस या संघाचे संघ मालक सुद्धा आहेत. आणि या स्पर्धेला जे आधारस्तंभ म्हणून आपल्याला बॅनरवर सुद्धा त्यांचा फोटो पाहायला भेटतो. एक बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून बरेच प्रमुख पाहुणे या ठिकाणी व्यासपीठावर. त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. महादेवजी कदम यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये घेतला जातो. मी विनंती करी सुधाकर दादा आपल्या शुभ हस्ते खऱ्या अर्थानं मुंबई पोलीस कार्यरत अधिकारी आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिले तर क्रिकेटी खेळणं, त्यामधून आपण पाहिलं तर आपला पोलीस कार्यरत असल्यामुळे जॉबही सांभाळून खेळणं, या दोन्ही कार्यामध्ये आपण पाहिलं तर दोन्ही गोष्टी अगदी समतोल ठेवले. महादेव कदमनं या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने बॅटिंग केले, ज्या पद्धतीने परफॉर्मन्स केला, संघ संत बाळूमामा वॉरियर्स या टीमवरून खेळत असताना त्याचे फॅन फॉलोवर आपण पाहतोय. आणि ज्या पद्धतीने मॅच चालू झाली पहिली मॅच, सगळे फॅन फॉलोवर कमेंट्स बॉक्स पूर्णपणे भरला होता, कारण की महादेवचे संपूर्ण आपण पाहिले ते फॉलोवर मॅचसाठी जोडले होते. असा सगळ्यांचा चाहता, सगळ्यांचा आवडता खेळाडू महादेव कदम याचा सन्मान केला जातोय. थँक्यू सो मच. षटक क्रमांक 4 घेऊन
मैदानाच्या आता अमित दाखल होताना पाहायला भेटतोय. माझ्यासोबत समालोचन कक्षामध्ये आदरणीय दत्तात्रय म्हात्रे सर हे सुद्धा जोडले गेले, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. नेक्स्ट बॉल. हा चेंडू फ्लोर लेनचा पाहायला भेटला. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ड्राईव्ह होत असताना पाहायला भेटला, जिथे एकच धाव कंप्लीट केली जाते. नक्कीच षटक क्रमांक आपण पाहतोय 4 चालू होत असताना आपल्याला पाहायला भेटते मैदानाच्या आत, जिथे स्वप्नीलने या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत 36 धावा उभ्या केल्यात. आपल्या संघासाठी तो धावा जमा करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आत करतोय. षटकार आणि चौकार अशी विस्फोटक फलंदाजी त्याच्या बॅट मधून पाहायला भेटते. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा लॉफ्टेड व्हायला भेटलाय. ऑन साईडला फटका, जिथे पुन्हा एकदा एकच धाव स्कोर कार्ड ऍड केले जाईल. दोन्ही चेंडूंचा जर विचार केला ना तर दोन्ही चेंडू चांगल्या लेंथवर डिलिव्हर झालेत. ही तितकीच महत्वाची गोष्ट गोलंदाज अमितच्या माध्यमातून आपण बोलू शकतो. 2 चेंडू आणि 2 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. पहिली इनिंग चालू असताना ओम साई MTC-live.in नक्कीच त्या संपूर्ण टीमने सुद्धा या स्पर्धेला चांगला रंग दिलाय. हा ट्रॅकर होता, त्याच्यावर एक चांगला स्ट्रोक विशेप मध्ये चेंडू सीमा रेषेच्या बाहेर येतो. एक दर्जेदार उत्तुंग नेत्रदीपक षटकार, 6 धावा. आता मात्र मनोजच्या बॅटमधून हा षटकार आलाय, जिथे या 6 धावांनी कराड ग्रामीण संघाचं मात्र या ठिकाणी धावांचं अर्धशतक अर्थात 51 धावा आपल्या धावफलकावर पाहायला भेटत आहेत. नक्कीच चांगली बॅटिंग मैदानाच्या आता स्वप्नील आणि मनोज यांच्या माध्यमातून होताना पाहायला भेटत आहेत. 51 स्कोर कार्ड वर येताना पाहायला भेटत आहेत. पुन्हा एकदा फ्लिक केलाय, चेंडूला उडवलाय. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, जिथे लॉंग लेग रिजनच्या दिशेने चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फरार. धावा भेटतील 4, येतोय चौकार. 55 डबल पंच आपण पाहतोय ना, तर स्कोर कार्ड वर येताना अमित याच्यावर आक्रमण केलं जात आहे. 4थं षटक आतापर्यंत थोडस खराब राहिलंय. ते आरव स्पार्टन या संघासाठी 12 धावा आतापर्यंत खर्च केल्यात त्या अमितने. प्रोजेक्टेड स्कोरचा विचार केला तर 75 धावा होऊ शकतात अशी जर फटकेबाजी चालू राहिली तर. चांगला स्ट्रोक, परंतु एलिव्हेशन टायमिंग तेवढं प्रॉपर पाहायला भेटलेलं नाहीये, जिथे नक्कीच एका धावेने स्कोर कार्ड पुन्हा एकदा पुढे जाईल. 56 धावा स्वप्नील, जिथे आपण पाहतोय 37 धावांची इनिंग साकारून मैदानाच्या आत 14 चेंडू आणि 37 धावा. एक महत्वपूर्ण साथ त्याला देताना मनोज 8 चेंडू मध्ये 17 धावांची इनिंग त्याच्याकडून सुद्धा पाहायला भेटले. चांगली पार्टनरशिप बिल्ड केले मैदानाच्या आत. यावेळेस घुटना टेक, तमाशा देख, चेंडूला पाठवून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. उंच आणि एक दर्जेदार षटकार येताना पाहायला भेटतोय, जिथे मनोजच्या बॅटमधून हा षटकार, स्वप्नीलच्या बॅटमधून हा षटकार येताना पाहायला भेटतोय, जिथे 15 चेंडू आणि 43 धावांची इनिंग त्याच्या बॅट मधून पाहायला भेटते. काय विस्फोटक फलंदाजी केली जाते, जिथे आपण पाहतोय ना तर शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील. या स्पर्धेतलं अजून एक अर्धशतक पाहायला भेटेल का, तेही महत्वाचं राहील. कारण की आजच्या सकाळच्या सत्रामध्ये आजच्या दिवसाचा विचार केला तर महादेव यांनी सुद्धा एक अर्धशतक आपल्या नावावर केलं होतं. त्यानंतर नक्कीच आकाश मोहिते यांच्या बॅटमधून सुद्धा एक अर्धशतक पाहायला भेटलंय. त्यानंतर अक्षय मोरे या गोलंदाजांनी या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक विकेट घेतले. नक्कीच या स्पर्धेतल्या षटकारांची हॅट्रिक सुद्धा अमित वाडकरने एक नवीन विक्रम रचलाय.
षटक क्रमांक 5 अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. सिद्धेश दाखल झालाय. चांगला चेंडू, जिथे शरीराचा वेध घेणारा भन्नाट वेग या चेंडूवर पाहायला भेटलाय ना, जिथे निर्धाव चेंडू त्यांना पाहायला भेटत नाही, तर लेग बायच्या स्वरूपात 1 धाव ऍड केली जाईल ती स्कोर कार्डवर. लेग बायच्या स्वरूपात ही धाव ऍड केली जाईल. आता मात्र स्वप्नील आलाय स्ट्राईक एंडला. अर्धशतकाच्या नक्कीच उंबरठ्यावर आहे. वैयक्तिक अर्धशतक अजून एक पाहायला भेटेल का? नक्कीच या स्पर्धेने तेवढी भव्यता आणि दिव्यता नक्कीच पाहायला भेटले. चांगला चेंडू, भन्नाट वेग, अचूक लेंथ आणि नक्कीच अगदी गुडलेंना चेंडू स्पॉट होत असताना यष्टीरक्षकाचा वेध आणि निर्धाव आलाय. निर्धाव चेंडू आलाय. चांगली गोलंदाजी सिद्धेशच्या माध्यमातून. 2 चेंडू झालेत. 4 चेंडू शिल्लक असतील. हा टॅकर त्याच्यावर फटका फसलाय. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक दूरवरून येईल आणि एक चांगला झेल अतुलच्या माध्यमातून एक नेत्रदीपक झेल सिद्धेश ला मात्र यश प्राप्त होत असताना स्वप्नील ज्याने 43 धावांची इनिंग साकारली. मित्रांनो, बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 17 चेंडू आणि 43 धावांची इनिंग त्याच्या बॅट मधून पाहायला भेटले. नक्कीच वेल बॅट स्वप्नील, एक चांगला खेळ तुझा त्या संघासाठी पाहायला भेटलाय. अजय खांडेकर सध्या मैदानामध्ये दाखल झाल्याने जसं अजय खांडेकर मैदानामध्ये दाखल झालं त्याच्याच संघामधून 1 गाव 11 खेळणारा खेळाडू बाबूराव पाटील आणि रोहन या दोघांकडून आपण पाहिलं तर 1111 रुपये त्याच्या हॅट्रिक षटकारासाठी प्राइस लगावलाय. थँक्यू सो मच. बॅटर मैदानाच्या आत अजय आलाय. 3 चेंडू शिल्लक असतील. 63 धावा झाल्या आहेत. पहिला चेंडू जिथे आपण पाहिलं तर बॅटचे लिडिंग लॉंग स्टॉप रिजनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला भेटतोय. चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड खूप फार, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. धावा भेटतील 4, चेंडू फरार. 67 धावा झाल्या आहेत. नक्कीच स्वप्नीलने जी करामत केली ना ती नक्कीच तुलनीय राहिले, कारण की त्याच्या बॅट मधून 17 चेंडू मध्ये 43 धावांची इनिंग पाहायला भेटली. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असताना शेष असताना आपण पाहतोय पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग ही स्पर्धा. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची इनिंग जिथे शॉर्ट दरम्यानला चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला भेटलाय ना, परंतु थिकी सिंगल चोरटी धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने स्कोर कार्ड पुढे जात असताना शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल. आणि आता मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्यांचा आवाज इतका गोड आहे ना, तो ऐकल्यानंतर नक्कीच कुणालाही मधुमेह होण्याची शक्यता आहे. अशा किरण मस्कर सर एक दमदार आयोजक म्हणून सुद्धा स्पर्धेच्या अनुषंगातून पाहायला भेटतोय. शेवटच्या चेंडूवर काय घडलंय मैदानाच्या आत, जिथे 1 धाव कंप्लीट केली जाते. 69 धावा उभ्या केल्या आहेत त्या कराड ग्रामीण या संघाने. अर्थात काय तर 30 चेंडू मध्ये 70 धावांची गरज असेल आरव स्पार्टन या संघाला. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 पुन्हा एकदा आपल्याला नक्कीच सेकंड इनिंग मध्ये या 70 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल, नेमकं सेकंड इनिंग मध्ये काय घडेल काय बिघडेल, या सर्वांचं शब्द सुमनाने गुंफण करण्यासाठी समालोचन कक्षात आवाज जात होतो फेर बदल मात्र सर आपल्यासोबत जोडले जातील. थँक्यू. नक्कीच आणि त्यांच्यासोबत नक्कीच या स्पर्धेचे मुख्य आयोजनात आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र मध्ये त्यांचा आवाज अधिकृत आहे असे गोड आवाजाचा गोड व्यक्तिमत्व अर्थात किरण मस्कर सर आपल्या सोबत जोडले जातील. थँक्यू.
थँक्यू लव. आपण टॉस घेऊयात. विनंती करेल दोन्ही कॅप्टन्स या ज्योती एंटरप्राइजेस आणि विपक्ष आपण पाहिलं तर ग्लोरियस स्पोर्ट्स. चांगली मॅच यानंतर देखील आहे. ज्योती एंटरप्राइजेस आणि ग्लोरियस स्पोर्ट्स दोन्ही कॅप्टन्स आपण या व्यासपीठावरती आलं तर बरं होईल. हॅलो हॅलो मी विनंती करेन आपल्या पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे सचिव सुधाकर दादा लोहार यांच्या शुभ हस्ते नाणेफेक करत आहोत. एका बाजूला टीम ग्लोरियस स्पोर्ट्स सुधीर दादा धनावडे साहेब यांच्या मालकीचा संघ आणि दुसऱ्या बाजूला निलेश कोळेस्कर साहेब यांच्या मालकीचा संघ ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर. कॅप्टन ग्लोरियस स्पोर्ट्स या निलेश विलारे वेलकम. दुसऱ्या बाजूला टीम ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर. आज ज्या प्रकारे आपण पाहतोय पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचं दुसरं पर्व तिसरा दिवस ज्यांनी 3 मॅच जिंकल्यात. एका बाजूला ग्लोरियस स्पोर्ट्स आणि ज्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा सामना अभि केसरकर ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर. टॉस केला जाईल. अभि कॉल करतील. स्विंग द कॉइन. हेड कॉल केलाय. टेल आलाय. थँक्यू सो मच. मान्यवरांचा आभार. अभिनंदन. टॉस जिंकलाय. 3 सामने देखील जिंकले तुम्ही आणि या चौथ्या मॅच मध्ये निर्णय काय? क्षेत्ररक्षण करू. ज्या प्रकारे गतवर्षीचा विचार केला ग्लोरियस स्पोर्ट्स उपविजेतेपद फटकावलं होतं आणि यावर्षी दुसऱ्या पर्वामध्ये सुरुवात अगदी धडाक्यात झाली. काय माइंडसेट असेल? आता फर्स्ट चॅम्पियन होण्याचाच प्रयत्न असणार आहे आमचा. संघामध्ये काही बदल पाहायला मिळतील या चौथ्या मॅचमध्ये? नाही, सेम कॉम्बिनेशन. थँक्यू सो मच निलेश बिलारे ग्लोरियस स्पोर्ट्सचे कॅप्टन. अभि केसरकर टॉस गमावला. बॅटिंग करायची आहे. गत सामना अगदी थोडक्यामध्ये गमावलाय. काय माइंडसेट असेल आणि कितपत मचल मारण्याचा प्रयत्न असेल? ह्या मॅचमध्ये आम्ही जास्तीत जास्त टार्गेट सेट करू कारण रन रेटच्या वरती मॅचचा सगळा रिझल्ट येईल असला. ज्या प्रकारे आपला संघ खेळलाय निश्चितच संघ मालक थोडे नाराज असतील परंतु संघाच्या कामगिरीविषयी काय सांगाल? ओव्हरऑल आपण 3 सामने खेळत असताना नाही कामगिरी तर चांगलीच झाली. लास्ट मॅचमध्ये माझ्याकडून जी लास्टच्या चूक झाली नाही तर आमची मॅच विनिंग झोनमध्ये जमे होतो लास्टपर्यंत. थँक्यू सो मच. हे होते अभि केसरकर. धन्यवाद सुधाकर दादा. आपला देखील मनापासून आभार. टॉस झालाय. टॉस जिंकलाय कॅप्टन निलेश बिलारे ग्लोरियस स्पोर्ट्स आणि त्यांनी गोलंदाजीचा घेतलाय निर्णय. बॅटिंगसाठी निमंत्रित केलाय अभि केसरकर अँड टीम ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर. दुसऱ्या डावासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये किरण मस्कर सर आणि त्यांच्या बरोबरीने दत्ता म्हात्रे सर. धन्यवाद. चला धन्यवाद लव जाधव सर. पाटण तालुक्याचा हक्काचा आवाज यावर्षी भरपूर काही गाजला. हा आवाज पाटण तालुक्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग दुसऱ्या पर्वामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी दत्तात्रय म्हात्रे सर आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि माझ्यासोबत अर्थातच पश्चिम महाराष्ट्राचे आणबान शान अर्थात व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र मिस्टर किरण मस्कर सध्या माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत. 70 धावांचं टार्गेट आहे. आरव स्पार्टसन टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि 2 सलामीवीर खेळाडू देखील मैदानामध्ये दाखल झालेत. मेन इन पिंक आणि एकीकडे पाहिलं तर मेन इन ब्लॅक अशा प्रकारची लढत आपल्याला पाहायला मिळतोय. कराड ग्रामीण असोसिएशन या टीमने 70 धावांचं टार्गेट समोर ठेवलं आणि ते चेस करण्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये P1चं पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज राहील परंतु 2 खेळाडू मैदानामध्ये दाखल झाले. अतिशय देखणी स्पर्धा अभूतपूर्व स्पर्धा आणि आता दुपारच्या सत्रानंतर पहिला बॉल कराड असोसिएशनच्या माध्यमातून इथे मात्र पहिलाच बॉल आपला ट्रेडमार्क शॉट मारण्याचा प्रयत्न गणेश शिंदे करत असताना इथे मात्र पहिला बॉल आला. डॉट शरीराचा वेध घेतलाय. टप्पा पडल्यानंतर इट्स अ सबमरीन डिलिव्हरी. अगदी जी उंची मनामध्ये ग्राह्य धरली होती त्याच्या विरोधामध्ये चेंडू आला. पहिला चेंडू आपण पाहिलं तर क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. मी मगाशी उल्लेख केला की जे फलंदाज आडव्या बॅटनं खेळायला गेले ते थोडेसे आडवे झालेत कारण की तिथे आतापर्यंत यश आलं नाहीये. सरळ बॅटिंगने धावा करायचा प्रयत्न बऱ्याच फलंदाजांना केलं. त्यांनी चांगली बॅटिंग केली. अमरनं चांगला चेंडू हाताला मी म्हणेल. अमरचा हा बॉल यावेळी मात्र दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. मिडऑनला फिल्डर आहे. डायरेक्ट हिट जर झाला असतं तर नाही. तोपर्यंत गणेश शिंदे अगदी वेगाने नॉन स्ट्राईक पर्यंत पोहोचलेत परंतु पहिली सिंगल या ठिकाणी स्कोर कार्डवर लागलीत. पल्ला आता भरपूर मोठा गाठायचा किरण. दोन्ही खेळाडूंना आता पहिल्याच ओव्हर पासून इथून हाणामारी करावी लागेल कारण पहिला P1चं षटक आहे आणि त्याचा जास्तीत जास्त वापर आता केला तर नक्कीच पुढचा मार्ग सुखकर होईल. कदाचित सहमत आहे तुमच्या मताशी. मात्र कदाचित बॅटिंग करण्याची टीम कशा पद्धतीने प्लॅन घेऊन आली. पहिल्या ओव्हरमध्ये सांभाळून खेळूयात का नंतरच्या ओव्हरमध्ये अटॅक करूयात का हाही विचार त्यांचा असू शकतो.
पहा चांगला चेंडू हाताला गेला, थोडासा आपण पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर राईज झाला, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, चेंडू थोड्या वेळासाठी असं वाटलं बॅटीची लिडिंग एज आहे की काय, गोलंदाजाला थोडेसे हावभाव गोलंदाजाचे अमरचे स्पष्ट दिसत आहेत चेहऱ्यावरती, कारण की त्याला या मॅच मध्ये फिल्डिंग 100% हवी आहे. येस, कारण क्रिकेट हा सांघिक खेळ आणि तुम्हाला चांगली फिल्डिंग देखील या मॅचमध्ये तुम्हाला जिंकून देऊ शकते आणि तोच प्रयत्न कराड ग्रामीण असोसिएशनचा नक्कीच राहील. परंतु अमोरचं कौतुक करावं लागेल. यावेळी मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलं बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न, हा जरी ट्रेडमार्क शॉट असला तरी दोन्ही बॉल जर आपण पाहिलं आडव्या बॅटने हॉरिझॉन्टल बॅटने कुठेतरी गणेश शिंदे अपयशी राहिलाय. परंतु गणेश शिंदे खरं तर वादळी खेळाडू आहे, तो कधी वादळ घोंगावेल हे सांगता येणार नाही. परंतु आता जर पाहिलं तर ज्या पद्धतीनं बॉल प्रत्येक बॉल पिचिंग केला जातो, ज्या पद्धतीची व्हेरिएशन आहे, अमरचं कौतुक करावं लागेल. अगदी असहमत आहे. यावी अपकट फटका आपण पाहिलं तर पॉइंट रिझन मध्ये खेळून काढला, अगदी वेगानं जरूर जातोय. मात्र या चेंडूवरती आपण पाहिलं तर भेटतील फक्त 4 धावा. या आधीचे 2 चेंडू आपण पाहिलं तर जेव्हा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला तेव्हा आपण पाहिलं तर थोडासा बीट झाला, 1 बाउन्स म्हणून आता दंडित केलं जात आहे. हा चेंडू खेळत असताना पूर्णपणे दोन्ही पाय बराच वेळ हवेमध्ये, रिप्ले मध्ये पहा, भरपूर हवेमध्ये आणि 1 बाउन्स म्हणून दंडित केलंय. टीमची टोटल 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. गोलंदाज अमर कुठेतरी गणेश शिंदेच्या मनातील गोष्ट जाणून घेणारं यंत्र तंत्र विकसित करून गोलंदाजी करतोय. येस, नक्कीच त्याने थोडंसं बायोडाटा गणेश शिंदेचा आज दिवसभर त्यांच्या मॅचेस एकमेकाच्या समोर आपल्याला पाहायला मिळाल. त्यामुळे अनेक खेळाडूंची नक्कीच बायोडाटा रीड केला असेल. त्याचमुळे की काय ज्या पद्धतीची पिचिंग राहिली, प्रत्येक बॉल व्हेरिएशन पूर्ण टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. हा बॉल थोडासा जास्त उंची होती, त्याच्यावर अप्रतिम फटका गणेश शिंदेचा चौकार. तदनंतर अमर तयार. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी लफ्ट करण्याचा प्रयत्न, अगदी गली रिजन मध्ये चेंडू वेगानं जातो, खेळाडू आहे चेंडूच्या मागे, मात्र तोपर्यंत चेंडू जाऊन पोहोचला 4 धावेसाठी. या चौकारानं संघाच्या धावसंख्येला थोडासा आकार आलाय. संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पहिल्या षटकामध्ये 10 धावा, 5 ओव्हरची मॅच आहे. अजून या 24 चेंडूमध्ये 7 धावा करायचे. कुठेतरी आपण पाहिलं तर एक 12 ते 13 धावा प्रत्येक ओव्हर मागे कराव्या लागतील इथून पुढे. मात्र तोपर्यंत आपण पाहिलं तर भागवतजी बागल सर यांचं मात्र जरूर आगमन झालंय. मात्र भागवत बागल सरांची आज तुम्ही पर्सनॅलिटी पाहिली, ड्रेसिंग पाहिली तर भागवत बागल सर नाही तर भागवत बागत बाई तुम्ही जरूर बोलू शकता. त्यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. तब्बल 10 धावसंख्या स्कोर कारवरती. सर, या मॅच मध्ये विकेट सांभाळून खेळणं तेवढंच महत्वाचं असेल का? कारण की एका बाजूला 70 धावा तुम्हाला करायचे, 60 लागलेले आहेत, 24 चेंडू 10 लागलेले आहेत, 60 करायचे, 24 चेंडू अजून बाकी आहे. गणेश शिंदे आणि अमर गायकवाड जेवढा वेळ मैदानामध्ये थांबेल तेवढ्या धावा निश्चित होतील. मात्र कुठेतरी विकेट घेण्याचा प्रयत्न गोलंदाजी करणारी टीम करेल. तोच प्रयत्न राहिलाय. विकेट पहिल्या ओव्हरमध्ये टाकायची नाही, हाच विचार त्या दोन्ही खेळाडूंचा आपल्याला पाहायला मिळाला. परंतु शेवटच्या 2 बॉलवर जशा पद्धतीनं आक्रमकता धारण केली, तदनंतर मात्र पाहिलं तर अगदी मॅजिकल आकड्यामध्ये सध्या संघ येताना 10 धावा स्कोर कार्डवर. परंतु कोणत्याही प्रकारचं विकेटचं पतन नाही, ही एक जमेची बाजू आरव स्पार्टसन या संघाची आपल्याला पाहायला मिळते. आता दुसरा गोलंदाज या ठिकाणी मैदानावर पाचारण केले. विक्रम 24 मध्ये 60 करायचे, पल्ला फार मोठा आहे. विक्रम तयार. पहिला बॉल. यावेळेला मात्र आपण पाहिलं तर बॅटची कडा घेतली, यष्टिरक्षकाने सुरेख झेल या ठिकाणी पकडला गेला आणि पहिला धक्का या ठिकाणी प्राप्त होत असताना आरव स्पार्टन या टीमचा अमर बॅक टू डगआउट. अमरला माघारी जावं लागलं. आपण पाहिलं तर हा चेंडू ज्या पद्धतीने हाताला गेला, पडल्यानंतर आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने हाताला, ज्या पद्धतीने फिंगर रोल केले, चेंडूच्या डोक्यावरून जादूची बोटं फिरवली, फुल टॉस चेंडू पडला. आणि फुल टॉस चेंडू ज्युसी फुल टॉस बोलतात तुम्ही. लॉलीपॉप चेंडू शनिवारे कदाचित अमर नसेल लॉलीपॉप खात, मात्र त्यावेळी आपण पाहिलं तर फसला गेला, कॅच आउट आणि तदनंतर दाखल झाला. ज्या खेळाडूनं या स्पर्धेमधला सर्वात मोठा लांबलचक पत्रा बजाव फटका लगावला तो आपण पाहिलं तर शिवा जाधव बॉस दाखल झालाय. मागची मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर बरचताना आपल्याला पाहायला मिळालं शिवा जाधव मॅच हारली, परंतु ज्या पद्धतीची कामगिरी शिवा जाधव यांची राहिली ॲज अ क्रिकेटर आणि ॲज अ आयोजक म्हणून लाजवाब कामगिरी त्यांची सातत्याने राहिलेली आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग ज्यांच्या संकल्पनेतून सध्या उतरताना आपल्याला पाहायला मिळतं दुसऱ्या पर्वामध्ये, तोच बॉस सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतो. विक्रम तयार. राऊंड द विकेट. पहिलाच बॉल सबमरीन डिलिव्हरी, परंतु लेंथ आपण जर पाहिलं तर लाईन थोडीशी खराब आहे, पंचांनी दंडित केलंय आणि स्कोर कार्डवर 1 धाव या ठिकाणी अंकित झाली. परंतु एकीकडे आपल्या बाजूला जर आपण पाहिलं तर ज्यांच्या संकल्पनेतून खऱ्या अर्थाने ही पश्चिम महाराष्ट्र खरं तर त्याचे
पश्चिम महाराष्ट्र ज्यांच्या संकल्पनेतून ही उमटले ते बबलू पाटील आपल्या बाजूला आहेत आणि ते सध्या 12th मॅनच्या भूमिकेमध्ये आहेत, परंतु पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनसाठी त्यांची देखील भूमिका फार महत्त्वाची राहिली, हे देखील विसरून चालणार नाही. सध्या शिवा जाधव. ओहो, चेंडू आपण पाहिला तर अगदी गुडलेन स्पॉटवरती पडला, बॅट स्विंग झाली चेंडू. तदनंतर आपण पाहिलं विकेट किपरच्या हातामध्ये जसा पहिला चेंडू वाईट आला दत्ता सर, तदनंतर आपण पाहिलं तर गणेश शिंदे लगेच शिवाकडे गेला धावत. तदनंतर दोघांमध्ये एक थोडीशी चर्चा झाली असेल, काय चर्चा झाली असेल हे माहिती नाहीये. मात्र विक्रमच्या गोलंदाजीवरती पहा पुन्हा एकदा चर्चा केली जाईल, कारण की ही ती वेळ आहे चर्चा 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 चालू आहे. कारण की विक्रमला तुम्ही शफल होऊन खेळू शकत नाही. विक्रमला शफल होऊन खेळला, विक्रमचा चेंडू लेग स्टिक वरती आला, तिथे चेंडू मिस झाला, क्लीन बोल्ड, विषय संपू शकतो. यासाठी कशा पद्धतीने खेळ केला जाईल, शिवाकडे ताकद आहे, गणेशकडे चतुर आहे, या दोघांचा मिलोप या मॅच मध्ये केला जाईल का? नॉन स्ट्रायकरचा खेळाडू हा खरं तर आरसा असतो, तो सगळ्या गोष्टी निहाळत असतो, म्हणूनच थोडीशी सल्लामसलत या दोन खेळाडूंमध्ये झाली. ओ त्याचा फायदा लगेच झालाय की काय, परंतु पहा क्षेत्ररक्षक नाही, बॉल सीमारेषेच्या बाहेर, सीमारेषा पार षटकार. एक वेळ होती शिवा जाधवला आपण पाहिलं तर 4 विकेट गेल्यानंतर 5व्या विकेटसाठी तो मैदानामध्ये दाखल झाला. आता वेळ ही आले की 1 डाऊन शिवा जाधवला मैदानामध्ये पाठवलं जातं. या आधीच्या मॅच मध्ये त्याला केलेला खेळ आणि त्याच्यावरती ठेवलेला कॅप्टननं विश्वास, संघ मालकाने विश्वास, यासाठी त्याला 1 डाऊन पाठवलं आणि तो विश्वास कशा पद्धतीने जपावा हे त्यानं आत्ताचा षटकार मारून दाखवलं. या टेलिव्हिजन मध्ये एक जाहिरात येते, पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. मला वाटतं अजित सुतार यांनी हीच गोष्ट जाणली आणि शिवा जाधव मागच्या मॅच मध्ये ज्या पद्धतीने त्यांनी खेळी केली, जिथे आपण पाहिलं तर एक पत्र्यावर षटकार आपण पाहिला होता, त्यानंतर डीप स्क्वेअर लेगला देखील लांबलचक फटका आपल्याला पाहायला मिळाला. तदनंतर मग त्यांची वर्णी 1 डाऊनला इन ॲट नंबर 3 वर झाली. आता यावेळी देखील उचलला जातोय, थोडासा फसला जातोय की काय, मिड विकेटचा खेळाडू अगदी चेंडू खाली, विकेटचं पतन, एक तेरी एक मेरी. विक्रम हुशार आहे, विक्रमकडे विक्रम आहेत, विक्रमकडे अनुभव आहे, विक्रमकडे वेगळी कला आहे आणि हाताचा चेंडू त्यानं फसवा टाकला होता. तू डाल डाल में पात पात, त्याच पद्धतीने विक्रमने हा चेंडू टाकला, फसला गेला शिवा जाधव बॉसच्या बॅटीच्या टॉप एजला आणि तोपर्यंत आपण पाहिलं तर खेळाडू चेंडू खाली पोहोचतोय मिड विकेटचा. डीप मधून पकडली अप्रतिम कॅच. संघाची धावसंख्या 17, विकेट गेले 2 माघारी. यस, ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने बॉल भरपूर काळ हवेमध्ये राहिला. मिडविकेटचा खेळाडू बॉलवर आलाय, त्यांनी सुरेख झेल या ठिकाणी पकडली गेली आणि शिवा जाधव यांना परतावं लागले. पहिल्या 2 बॉलमध्ये शिवा जाधव ज्या पद्धतीने स्ट्रगल करत होते, तदनंतर षटकार मारला खरा, परंतु त्याच्यातील तंत्र गोलंदाजाने जाणलं आणि तदनंतर मात्र अशा पद्धतीचा चेंडू टाकला की त्यांना लालच बुरी बला आहे असं म्हटलं जातं. आणि शिवा जाधव यांचा जर विचार केला तर अगदी विस्फोटक खेळाडू आहे. शांत खेळ त्यांच्या माध्यमातून आपण कधी पाहिलाच नाही. आक्रमकता ही त्यांची शैली आहे आणि आक्रमकता धारण करत असताना इथे मात्र विकेटचं पतन झालंय. आणखीन एक धक्का. आता इन ॲट नंबर 4 वर मैदानामध्ये दाखल झाला आरो स्पोर्ट्सचा हा खेळाडू प्रशांत माने. अगदी प्रशांत माने दाखल झाल्या मैदानामध्ये. 4 चेंडूचा खेळ झालेला, 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. ओव्हर क्रमांक 2 मध्ये सध्या मात्र आपण आहोत. ओहो हो, लिडिंग एज, कॅच ड्रॉप झाली आहे. या मॅच मध्ये फिल्डिंग महत्वाची होती, कारण की ओव्हर क्रमांक 1 मध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिली अमरची, अमरनं थोडीशी मिसफील्ड झाली, तदनंतर अमरनं खेळाडूंवरती रागही दाखवला, तोही स्पष्ट दिसला आणि तीच चर्चा त्यावेळी आपण केली की या मॅच मध्ये गोलंदाजीला सपोर्ट करणारी फिल्डिंग होणं महत्वाचं आहे. 70 धावसंख्या आहे आणि 70 धावसंख्या तुम्हाला चेस करायचे, आता फक्त 17 आहेत. फिल्डिंग डिपार्टमेंट हा देखील की फॅक्टर तुमचा होऊ शकतो हे माहिती, कारण सकाळच्या 17 मध्ये याच कारणामुळे मॅच हातातून निसटली होती कराड ग्रामीण असोसिएशनची, हे देखील चित्र आपण पाहिलेलं आहे. परंतु शेवटचा बॉल अगदी चांगल्या पद्धतीचा पिचिंग केलाय आणि तदनंतर षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपुष्टात आले. 17 रन्स ऑन द स्कोर कार्ड आफ्टर कम्प्लिशन ऑफ सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ आणि 17 धावा स्कोर कार्डवर. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली, फक्त 7 धावा खर्च केलेत सर. दुसऱ्या बाजूला 2 विकेटी घेतलेत. रिप्ले टेलिकास्ट जर पाहिलात तुम्ही तर त्या पद्धतीने आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने मनगटाच्या साह्याने चेंडू वळवण्याची ताकद विक्रमकडे, यासाठीच विक्रमच्या नावावरती बरेचसे विक्रम आहेत. चांगली गोलंदाजी. 17 धावसंख्या 17. ही कॅच जी ड्रॉप झाली ती दाखवली गेली आहे आणि येणारे अजूनही 18 चेंडू आणि आता आपण पाहिलं तर तब्बल 53 धावेची गरज आहे 18 चेंडू मध्ये. येस, आणि आणखीन एक गोष्ट आपण जर पाहिलं तर बॅट्समॅनचा फुटवर्क अजिबात आपल्याला पाहायला मिळाला नाही आणि त्याचमुळे की काय थोडंसं दूरवरून खेळण्याचा प्रयत्न आणि बॅटची लिडिंग एज, कारण सातत्यानं आपण समालोचन करत असताना याच गोष्टीचा उल्लेख करत असतो की तुम्ही बॉलच्या मेरिटवर जा आणि तिथून मात्र खेळा. तुमचं पदल आली तर तुमचं फुटवर्क फार महत्वाचं आहे क्रिकेट खेळत असताना आणि तोच या ठिकाणी कमी
तुम्ही जाणवला? अगदी नेटवर्क नव्हतं. जेव्हा आपल्या मोबाईलला नेटवर्क नसतं आपण मोबाईल काढतो, गेम खेळायला सुरुवात करतो, तोच गेम आता थोडासा झालेला दिसून आला. 18 चेंडू तब्बल 53 धावेची गरज. सागरचा हा चेंडू अप्रतिम फटका घेऊन काढला. वॉटर स्ट्रोक, अप्रतिम ड्राइव्ह, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला निघून जातोय. गणेश शिंदेच्या बॅट मधून येतोय अप्रतिम चौकार. बॉल जसा पडला तसा पद्धतीनं पिकअप शॉट आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरच्या झोन मध्ये जिथे क्षेत्ररक्षक कोणी नव्हता आणि त्याच दिशेला पाठवण्यामध्ये यशस्वी झाले गणेश शिंदे. आणि गणेश शिंदे जास्त जर मैदानावर राहिले तर ही मॅच देखील लवकर ते संपुष्टात आणू शकतात. त्यामुळे हा विकेट सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनसाठी अतिशय महत्वाचा आहे. आणि तोच विकेट जर आपण पाहिलं तर ट्रम्प कार्ड सध्या ठरू शकतो आरव स्पार्टन्स टीमसाठी. हो वॉटर बॉल अप्रतिम चेंडू. सागरचा चेंडू होता, पहिली धाव वेगानं कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडू फेकला जाईल तर कदाचित दुसऱ्या धावेसाठी गणेश शिंदे. वॉटर रनिंग बिटवीन द विकेट. याला बोलताची त्याची चाल, अन्नाची गती, कमेंट पेन आणि ऍक्शन, तिन्ही शब्दांचा अर्थ या दुसऱ्या धावेमध्ये. 2 रन तुमने चुराया जो सनम. वॉटर रनिंग बिटवीन द विकेट यार. चला आंखों में इशारा हो गया, 2 रन्स का सहारा हो गया. किरण मस्कर असल्यानंतर शब्दांची जाजो असेच ऐकायला मिळेल आजच्या दिवसामध्ये, त्याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. परंतु ज्या पद्धतीनं आता बॉल फेकला गेला, खरं तर टार्गेट होता गणेश शिंदे, कारण त्यांना माहिती आहे कराड ग्रामीण असोसिएशन टीमला की गणेश शिंदेची विकेट जर मिळाली तर त्यानंतर प्रेशर आपण क्रिएट करू शकतो. फुलर लेनचा बॉल व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, 2 क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल सीमारेषेच्या पार, फरार. 4 धावांसाठी पंचांचा इशारा आलाय हा चौकार. ज्या 2 धावा रिक्स घेऊन कंप्लीट केल्या, त्या 2 धावा का कंप्लीट केल्या गेल्या? प्रशांतला स्ट्राईक वरती कमी ठेवण्याचा प्रयत्न गणेश शिंदेचा असेल. मी स्ट्राईक वरती थांबतो, मी जबाबदारी घेतो, मी फ्रंट फुटला येतो, मी जबाबदारी घेऊन मॅच मध्ये खेळतो. ज्या धावा होतील जाते जाते थोडा बहुत कर्जा टीम का उतर के जाता हूं, त्याच पद्धतीने सध्या खेळतो. एक मॅरेथॉन इनिंग जी असते ती गणेश शिंदे, चेसिंगचा भाष्य त्याला म्हटलं जातं. चेसिंग करत असताना खूप छान खेळतो तो सध्या. ओहो, नेहमी पहिला, दुसरा, तिसरा चेंडू, हा तिसरा चेंडू आहे. या फटक्यावरती गणेश शिंदेला एक छोटासा फटका बसला, तो शरीरावरती चेंडू आदळला. हा तिसरा चेंडू खेळत असताना त्याला अडचण आली आहे. यस, तिन्ही बॉल मध्ये जर आपण पाहिलं तर कुठेतरी अपयशी ठरले. ज्या स्क्वेअर लेगला ज्यांनी टार्गेट केलं होतं आणि खरं तर भिंगरी शॉट मारण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून सध्या होत असताना या ठिकाणी अपयशी प्राप्त होत आहे. पण मी म्हणेन सरळ पट्ट्याने बॅट मधून धावा येतात अशा पद्धतीचे फटके गरज आहे का? कारण बॉल आता कमी राहिले आणि धावसंख्येचा उच्चांक फार मोठा गाठायचा आहे. येस, गुलीगत धोका थोडासा, कारण की ऍक्शन झाली मात्र चेंडू अगदी हातातून नाही टाकला. तोपर्यंत धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 27 या धावसंख्येवरती स्थिर आहे. कारण की बरोबर उल्लेख केला की अगर सीधी उंगली से निकले तो उंगली टेढ़ी क्यों करे मेरे भाई. आणि सर बॅटीने हे आडवे बॅट लगी तो आबाद नाही तो बर्बाद बऱ्याच फलंदाजांना या फटक्याने केलंय. ओहो, सर बॅटीनं हवेमध्ये चेंडू कॉमेंट्री बॉक्सच्या जवळ, आणखीन जवळ, आता गेला सीमा पार, येतोय दमदार PMPL 2.0 षटकार. यस, याच फटक्यानंतर थोडंसं आता प्रेशर रिलीज आणि त्याचीच आपण चर्चा करत होतो की सरळ फटके जर मारताना बॅटवर येत असेल तर अशा प्रकारच्या स्ट्रोकची गरज काय? चला, आताच्या काळामध्ये अनेक खेळाडू खरं तर अशा प्रकारचे इन्व्हेन्शन करताना आपल्याला पाहायला मिळतात, परंतु सध्या टीमची गरज, मागणी तसा पुरवठा करणं सध्या अपेक्षित आहे आणि गणेश शिंदेवर आता जबाबदारी भरपूर आहे. यावेळी देखील आपण पाहिलं थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा पहिली धाव वेगानं कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी जाणार नाही कारण की ओव्हरची समाप्ती इथेच होईल. त्यानंतर स्ट्राईक वरती जमाची बाजू गणेश शिंदे पुन्हा येईल. आता 12 चेंडू 36 धावेची गरज. टीम आता सध्या एक वेगळी टीम मीटिंग घेईल कारण की आता कोणता गोलंदाज बाहेर काढला जाईल. कारण की बॉलिंग करणाऱ्या टीमला विचारलं क्या चाहिए तुम्हें, काही नको, आम्हाला गणेश शिंदे एकटा हवाय. कारण की याला पकडलं, गणेश शिंदेला पकडलं तर बॅच पूर्णपणे हातामध्ये येईल हे माहिती. हा मोरक्या टीमचा लीडर गणेश शिंदे, त्याला पकडणं गरजेचं असेल. चला, 12 बॉल शिल्लक आहे. 12 मध्ये आता किरण 6 षटकार ठोकायचे आहेत. धावा कशा येऊ दे परंतु येणं फार गरजेचं, परंतु टार्गेट आता फार मोठं आहे. प्रेशर थोडंसं नक्कीच असेल, परंतु दोन्ही खेळाडू मैदानामध्ये राहिले दोन्ही ओव्हरपर्यंत तरी मी म्हणेन की या मॅचला क्लोज करू शकतात. मॅचचा रिझल्ट काय लागेल हे नंतर समजेल आपल्याला, परंतु ही मॅच खेचण्याची ताकद सध्या गणेश शिंदेमध्ये नक्कीच आहे. परंतु कराड ग्रामीण क्रिकेट संघाला देखील माग कुठेतरी कमी लेखून चालणार नाही. ज्या पद्धतीची गोलंदाजी त्यांची राहिली, काबिले तारीफ. अगदी असहमत आहे. बॉलिंग अटॅक विचार करते, चर्चा त्यांची चालली, विकेट कैसे निकालेंगे भाई. दुसऱ्या बाजूला गणेश शिंदे आणि प्रशांत बोलत असेल विकेट अजिबात द्यायची नाही कारण की बचेंगे तो और भी लढेंगे मेरे भाई.
खतम बटेंगे तो खतम हो जाएगे त्या पद्धतीने, कारण की विकेट जर इथे आली तर कदाचित या मॅच मध्ये थोडासा प्रवास अडखळा होऊ शकतो आणि त्याच पद्धतीने कशा पद्धतीने खेळ होतोय. विकेट आली तर मॅचला मजा येईल, कॉमेंट्री करायला आणखीन मजा येईल, मात्र विकेट सांभाळून खेळलं आणखीन मॅच मध्ये रंगत येईल. येस, दोघांची रणनीती एकच असेल की एक है जब तक मैदान पर तब तक सेफ है, अशीच भूमिका सध्या मैदानामध्ये दोन्ही खेळाडूंना घ्यावी लागेल. याच दरम्यान आपण पाहिलं तर वाईडचा इशारा पंचांच्या माध्यमातून आणि सिर सलामत तो पगडी 50. आता इथे मात्र दोन्ही विकेट मैदानामध्ये राहिल्यात तर ही मॅच देखील बनू शकते. आता या दरम्यान आला वाईड आणि आता आपण पाहिलं तर 35 धावा सध्या 2 षटकांमध्ये 12 बॉल आणि 35 धावांची गरज आहे आणि गणेश शिंदे सध्या स्ट्राईकला आहे. ही एक महत्वाची गोष्ट आहे. अगदी सहमत आहे. ओ याच फटक्याला पहिला दुसरा तिसरा चौथ्या वेळी गणेश शिंदे आता बाद होतोय. मगाशी आज उल्लेख केला घी अगर सीधी उंगली से निकल रहा है तो उंगली क्यों टेढ़ी करे मेरे भाई. अगर हा फटका क्रॉस बॅटेड लगी तो आबाद नाही तो बर्बाद करणारा फटका. पहिलेच 2 विकेट गेलेत, म्हणजे सकाळी चहाला तुम्ही बसलात, पहिली 2 बिस्किट चहामध्ये बुडाली, तिसरं बिस्किट घेतलं चहा मधले दोन्ही बिस्किट काढण्यासाठी, तेही बिस्किट चहामध्ये पडलंय. अब क्या करेगा मेरे भाई, आता चहा प्यावीच लागेल, तुमच्याकडे पर्याय नाहीये. मॅच बनली, गणेश शिंदे चुकीचा फटका तो माघारी येतोय. यस, खरं तर 4 बॉल आतापर्यंत आपण पाहिले तर तशाच पद्धतीने त्याच धाटणीने मारण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी राहिला. एकदा केली ती म्हणते चूक आणि सातत्यानं आपण जर करत असो त्याला घोडचूक म्हणतात आणि मी म्हणेन सध्या ही चूक गणेश शिंदे यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. कारण संघाची भरपूर काही जबाबदारी त्यांच्यावर होती, अपेक्षा त्यांच्यावर होत्या आणि त्या अपेक्षांची परिपूर्ती त्यांच्याकडून होणं अपेक्षित होतं. आरव स्पार्टन्स या टीमसाठी सध्या खरं जर पाहिलं तर अजित सुतार साहेब यांच्या देखील अपेक्षा या टीमकडून असतील, परंतु सध्या जर पाहिलं तर कुठेतरी आता वर्चस्व आपलं निर्माण करण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला कराड ग्रामीण ही टीम सध्या करत असताना आपण पाहताय. अमित पाटील दाखल झाला मैदानामध्ये. आपण पाहिलं तर अगदी 32व्या ग्रामीण क्रिकेटसाठी सातत्याने खेळत आला आणि सध्या आपण पाहिलं तर चांगल्या टच मध्ये पण गणेश शिंदे या टीमचा मोहरक्या होता. ही आता मॅच क्रुशियल येऊन पोहोचले. एक गलत खतम पुरी सल्तनत खतम, त्या पद्धतीने ही मॅच येऊन पोहोचले. 11 चेंडू 35 ची गरज आहे. अमित सध्या आपण पाहिलं स्ट्राईकला. ओहो हो हो हो, थोडासा बाहेरचा चेंडू पंचांकडे आशाभूत नजरेने पाहतोय. चेंडू पडल्यानंतर आपण पाहिलं तर बॅट स्विंग केली, अगदी डॉट बॉल जागेवरती खेळतो असं तो सांगतोय, मात्र चेंडू चांगल्या पद्धतीने राहिलाय. हो, चांगली गोलंदाजी याला बोलतात. फलंदाजाच्या मनातील गोष्ट जाणून यार्ड टू यार्ड मीटर टू मीटर मोजून मापून तोलून गोलंदाजी. चांगला चेंडू. प्रत्येक बॉल क्रुशियल असणार आहे या मॅच मध्ये. आता 10 मध्ये 35. याच दरम्यान पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर पूल करायचा होता, परंतु बॅटची कडा घेतली आणि इथे मात्र आणखीन एक विकेट डाऊन. आणि या मॅच मधलं आता जर पाहिलं तर जवळजवळ आव्हान संपुष्टात येण्याच्या मार्गावर सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतं आरव स्पार्टन्स या टीमचं. टीम मीटिंग झाली होती. ओव्हर क्रमांक 3चा जेव्हा खेळ झाला होता तेव्हाच टीम मीटिंग झाली होती आणि तदनंतर आपण पाहिलं तर अगदी 35 धावसंख्या, 4 विकेट अगदी माघारी गेलेत. मॅच कशा पद्धतीने खेळवली जाईल. चल मॅच 9 मध्ये आता 35 9 मध्ये करायचे आता 35 धावा. या मॅच मध्ये अजून ही मॅच जर पाहिलं तर बनू शकते, परंतु तेवढी ताकद तुम्हाला करावी लागेल. जे नवीन गेलेले खेळाडू आहेत त्यांना मोठ्या फटक्यांची गरज आहे. त्यांनी जर मोठ्या फटक्यांना सुरुवात केली तर मॅच मध्ये कुठेतरी आव्हान टिकून ठेवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होईल. परंतु ज्या पद्धतीचं आतापर्यंत गोलंदाजी राहिली, योग्य टप्प्यावरची गोलंदाजी राहिली, पिचिंग ज्या पद्धतीनं केलंय, अगदी समोर मी सकाळीच म्हणतो होतं की जेवढं तुम्ही बॉल समोर टाकाल तेवढं बॉल तुमच्यापासून दूर जाईल. बॅट्समनच्या जेवढे जवळ टाकाल तेवढा बॉल तुमचा दूर जाईल आणि जेवढा तुम्ही दूर टाकाल तेवढा मात्र बॉल तुमच्या जवळ राहील. आणि क्वालिटी गोलंदाजी सध्या आपण पाहतोय कराड ग्रामीण असोसिएशनच्या माध्यमातून सर्वच गोलंदाज करतात. सिद्धेश्वर दाखल झाला मैदानामध्ये बॅटिंगसाठी. यावेळी देखील आपण पाहिलं तर एक्स्ट्रा धाव जरूर येते. स्वप्नील गोलंदाजी करतो. 2 विकेट त्यांना आपण पाहिलं तर जरूर मिळवल्या. त्यानंतर स्वप्नीलची जबाबदारी दिसून आली. स्वप्नीलला ज्या पद्धतीने गोलंदाजी आतापर्यंत हाताळल्या, सिद्धेश एका बाजूला, प्रशांत दुसऱ्या बाजूला, ही ती ओव्हर होती जिथे एक तो मॅच बिघडेगा वरना बनेगी वरना निखरेगी, ही ती ओव्हर होती. तिथे मॅच खऱ्या अर्थानं बिघडते. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी मी चर्चा करतोय. चांगला चेंडू, अगदी यॉर्कर थोडासा बाहेर ठेवला. वाईडिश यॉर्कर म्हणलं गेलं याला. ऑप्टिकच्या थोडासा बाहेर, हातापासून बाहेर, शरीराच्या बाहेर, नजरेपासून थोडासा बाहेर, रिच ऑफ दी बॅटर असा चेंडू हाताला गेला. तब्बल 4 चेंडू झालेले आहेत. आता 8 चेंडू आणि 34 धावेची गरज. 36 आहेत स्कोर कार्डवरती सध्या. ओहो हो हो, यावेळी देखील बाहेर ठेवला जातोय. एक्स्ट्रा धाव, या एक्स्ट्रा धावा खऱ्या अर्थानं महत्वाच्या बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी,
कारण की शेवटच्या 6 चेंडूवरती शेवटच्या 7 चेंडूवरती तुम्हाला आता 34 करायचे आणि या एक्स्ट्रा धावा टीमच्या टोटल मध्ये कुठेतरी बढती देत आहेत. 36 सिद्धेश एका बाजूला, स्वप्नीलनं आतापर्यंत आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी हाताळले, 2 विकेट ज्या होत्या तिथे मॅच चांगली बनली आहे. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न सर बॅटीवरती आला नाहीये, चांगली गोलंदाजी. ही ती ओव्हर होती जिथे मॅच हातामध्ये, पहिली मॅच मिठ्ठीमध्ये होती आता मुठ्ठीमध्ये आहे. एका बाजूनं बॅटिंग करणाऱ्या टीमचा विचार केला तर पहिली मॅच हसली होती, आता त्यांच्या बाजूनं मॅच थोडीशी फसली आहे. ही मॅच आहे जी ओव्हर क्रमांक 4 मध्ये घडली. आता 6 चेंडू 34 धावा करायचे, कारण की ओव्हर क्रमांक 5 ची मॅच आणि ओव्हर क्रमांक 34 ती महत्वाचीच मानली जाते. नेहमी भारताची संघ बघा, T20 मॅच तुम्ही बघा, बुम बुमराला 19 ओव्हर मध्ये का काढलं जातं की शेवटच्या गोलंदाजाच्या हातामध्ये जास्त धावा येऊ देत आणि 30च्या पुढे धावा 6 चेंडू मध्ये मॅच तिथे पकडली जाते. पकडली मॅच पूर्णपणे, चेंडू अगदी हवेमध्ये, कॅच घेण्याचा कॉल दिला, कॅच हातातून निसटले, जास्त फरक पडणार नाहीये. बॉडी लँग्वेज तुम्ही बघा, कारण की ही बॉडी लँग्वेज आता मात्र दिसून येते. व्हॉट अ मॅच. येणारे तब्बल आपण पाहिले तर आतापर्यंत फक्त वाईड एक आलेत, 2 वाईड आलेत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिले तर 6 चेंडू, आता 34 धावेची गरज. तर 6 मध्ये करायचे 34. मी म्हणे आता थोडंसं कठीण आव्हान सध्या आपल्याला पाहायला मिळालं तर आरव स्पार्टन्स टीमसाठी आपल्याला पाहायला मिळालं. सुरुवातीला आपण जर पाहिलं तर मॅन्डेटरी पहिल्या पॉवर प्लेचं षटक देखील अतिशय चांगलं हाताळलं गेलं होतं गोलंदाज अमर यांच्या माध्यमातून. तिथून खऱ्या अर्थानं जी उतरती कळा लागली. तदनंतर आपण पाहिलं तर रिक्वायर्ड रन रेट प्रत्येक ओव्हर गणित नंतर वाढतच गेला आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर कुठेतरी बॅट थंडावलेली आपल्याला पाहायला मिळाली सगळ्याच बॅट्समनची. आणि तदनंतर आपण पाहिलं तर आता सध्याचा स्कोर आपण पाहिलं तर 6 मध्ये करायच्या 34. आता या मॅच मध्ये आपली पकड घट्ट केली कराड ग्रामीण असोसिएशन टीमने. पहिलाच बॉल व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव स्कोर कार्डवर लागेल. आता करायच्या 33, 5 मध्ये करायच्या 33. अतिशय चांगली दर्जेदार स्पर्धा तुमच्या बेटीला पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून दुसऱ्या पर्वामध्ये येते. भरपूर काही मेहनत शिवा जाधव, आमचे किरण मस्कर यांच्या माध्यमातून संपूर्ण कमिटी त्यांची आपल्याला भरपूर मेहनत करताना आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला. पंचांचा इशारा, आउटसाइड ऑफ द ऑफ स्टिक टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. पंचांनी दंडित केले आणि 1 धाव अजूनही स्कोर कार्डवर. परंतु किरण आणखीन एका गोष्टीचा उल्लेख सातत्याने आपल्याला करावा लागेल. सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये जे पंच आपल्याला पाहायला मिळतात तर त्यांचं कौतुक करावं लागेल. सकाळच्या सत्रापासून कुठलाही वादग्रस्त निर्णय त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला नाही आणि दिवसभर त्यांनी ज्या पद्धतीनं पंचांची भूमिका काबिले तारीफ आहे त्यांचं विशेष कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सय्यार, पुन्हा एकदा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, थर्ड मॅनला गेला त्या ठिकाणी अगदी जंप मारून बॉलला पकडण्याचा प्रयत्न. परंतु या मॅच मध्ये आता जर आपण पाहिलं तर थोडंसं एक वेगळी पकड आपल्याला पाहायला मिळाली कराड ग्रामीण असोसिएशनच्या माध्यमातून. ही मॅच आता जरी मोठे फटके आले तरी या मॅच मधला फारसा फरक मॅचला पडणार नाही. परंतु ज्या पद्धतीची गोलंदाजी राहिली सगळ्याच गोलंदाजाचं विशेष कौतुक करावं लागेल. आणखी एक बॉल आपण पाहिलं तर वाईडचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलाय आणि 1 धाव अजूनही स्कोर कार्डवर ऍड होईल. मॅच मधली खरं तर रंगत संपण्याच्या मार्गावर आहे. अगदी एका बाजूला पंचांनी वाईट दिला, गोलंदाज अंपायरकडे बघत होते, विकेट किपरने सांगितले भाऊ नको वाईड आहे, मग तो निघून गेला. या गोष्टी घडतात आणि फनी मुवमेंट असतात कारण की विकेट किपरला खऱ्या अर्थानं समजतं की हा वाईटच आहे. तोपर्यंत लेग अंपायर येतील. थोडंसं आपण पाहिलं तर फ्रंट अंपायरचं काम सोपं करते आणि लेग अंपायरला लगेच समजलं इथे कुठलंही टॉकिंग नाही झालं, इथे कुठलंही कम्युनिकेशन नाही झालं. लेग अंपायरचं लगेच समजलं की थोडंसं आपण तिथे हवा मारूया जेणेकरून वाईट रेस जी आहे ती लगेच पंचांना दिसेल. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, यासाठी तुमची मनं जोडणं गरजेचं आहे. कम्युनिकेशन तुमचं चांगलं स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे. 4 चेंडू 30 धावेची गरज. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी हवेमध्ये, कॅच साठी जाईल. ओहो अप्रतिम विकेट आणि त्यानंतर नवीन बॅट्समन लगेच मैदानामध्ये. मॅच फसली कारण की ओव्हर क्रमांक 5 मध्ये 6 चेंडू तुम्हाला 34-35 धावेची जेव्हा गरज असते तेव्हा मॅच गोलंदाजी करणाऱ्या टीमची ऑलरेडी चावी बनवलेली असते, फक्त गरज असते टाळा खोलण्याची. ही मॅच पकडायची होती तर ओव्हर क्रमांक 4 मध्येच, रिक्स घ्यायची होती तर ओव्हर क्रमांक 4 मध्ये. गणेश शिंदेची विकेट आता त्याला किती त्रास देत असेल कारण की जो गणेश शिंदे सरळ बॅटीनं व्ही शेप मध्ये 6 धावा
मारण्याची ताकद ठेवतो तोच गणेश शिंदे चौथ्यांदा आडव्या बॅटनं खेळत असताना विकेट पडली तो गणेश शिंदे आता शांत बसला असेल कारण की या छोट्या चुका आहेत तुम्हाला नंतर उठताना बसताना जेवताना झोपताना चालताना बोलताना तुम्हाला या छोट्या छोट्या चुका डोंगरा एवढ्या झालेल्या असतात या चुका तुम्हाला नाही परवडत कारण की एका चुकीमुळे जेव्हा टीम बाहेर जाते तेव्हा संघ मालकाचा चेहरा बघितल्यानंतर तुम्हाला जेवण गोड नाही लागत हे क्रिकेट आहे येस या चुका मी म्हणेन पथ्यावर पडल्यात ज्या पद्धतीनं गणेश शिंदेची विकेट गेली आणि तदनंतर मात्र या मॅचला थोडीशी उतरती कळा लागली तदनंतर आलेल्या एकही बॅट्समन एखादा चौकार किंवा षटकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला नाही तिथे स्कोर मात्र पूर्णपणे थांबला आणि या मॅचमध्ये कुठेतरी आपण पाहिलं तर बॅकफुटला जाताना आरव स्पार्टन्स ही टीम आपल्याला पाहायला मिळते थोडासा स्पीडअप घ्या भाऊ प्लीज मॅच हातामध्ये 3:30 हवेत भाऊ बॉलिंग टीम 3 चेंडू 30 हवेत येस चला स्पीडअप घ्या क्षेत्ररक्षण आहे ॲज इट इज खेळलं तरी चालेल नो वरी कारण की आज दत्तात्रय सर तुमच्यासोबत बसण्याची संधी भेटली खऱ्या अर्थानं जुन्या आठवणी आज ताज्या झाल्या तळवलीचं मैदान ताजं झालं षटकार जरूर आलाय पत्र ते बोलतात ना वेळ गेल्यानंतर पडलेला विचार पिकत जळून गेली पाऊस पडला मॅच गेल्यानंतर आला षटकार नाही भाऊ नसतो ना कामाचा आणि ही रिक्स आधी घ्यायची होती अब क्या करेगा गुरु आता कर्जा कम होगा लेकिन कर्जा तो है ना मॅच आता 2:24 ही मॅच या मुवमेंटला येऊन पोहोचली इथे तुम्हाला ISPL नाहीये जिथे तुम्हाला मोठ्या 6ला 10 धावा 8 धावा भेटतील चक्काही मिलेगा गुरु 6 धावा भेटतील इस 2 मध्ये आता 24 करायचे आहेत मॅच हातातून अगदी निसटून गेली आता प्रयत्न फक्त होत आहेत एंटरटेनमेंट होईल प्रेक्षकांचं स्कोर कार्डचे फक्त रकाने भरले जातील परंतु त्याच्या व्यतिरिक्त या मॅचचा रिझल्ट मात्र कुठल्याही प्रकारचा बदलणार नाही जो चौथ्या षटकामध्ये जर प्रयत्न केला असता तर कदाचित तो पॉसिबल होऊ शकला असता आता मात्र औपचारिकता शिल्लक आहे 1 बॉल आणि 1 मध्ये करायचे 24 या मॅच मध्ये अगदी विजयाच्या उंबरट्यावर सध्या कराड ग्रामीण असोसिएशन सकाळच्या सत्रामध्ये काही चुका केल्या होत्या खऱ्या परंतु तदनंतर त्या चुकांवर भरपूर अभ्यास केला आणि तदनंतर मात्र मॅच मध्ये आले आणि आता आपण पाहिला तर एक बहारदार खेळ सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण हे लीग आहे किरण लीग मध्ये आपण पाहिलं तर स्कोर फलक पुढे नेण्याचा प्रयत्न फक्त या एका सिंगल धावने आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे मात्र पाहूया आपण की कराड ग्रामीण टीम या ठिकाणी विजय झाले विजय संघाचा हार्दिक अभिनंदन पराभूत संघाचा देखील हार्दिक आभार थँक्यू सो मच आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच ज्या स्वप्नीलनं 17 चेंडूमध्ये 43 धावा खऱ्या अर्थानं ठोकल्या गोलंदाजी करत असताना 2 धावा देऊन 2 विकेट घेतल्या आणि त्या 2 धावा आहेत वाईटच्या तो स्वप्नील या मॅचचा ठरतोय मॅन ऑफ द मॅच 2 मोठे खेळाडू